नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आणि आदरणीय पालकांनो, महाराष्ट्र मेडिकल करिअर काउन्सिलिंग या यूट्यूब चॅनलतर्फे मी आपली मार्गदर्शक शमी महाडेश्वर तुम्हा सर्वांचे मनापासून स्वागत करते। नीट 2026 चे परीक्षेचे काउंटडाऊन आता सुरू झाले आहे। आज आपण एका अत्यंत महत्त्वाच्या विषयावर चर्चा करणार आहोत। एक्झाम सिटी स्लिप आणि ऍडमिट कार्ड नेमके कधी जाहीर होणार, त्यासोबतच मागील 3 वर्षांचा कल आणि प्रवासाच्या नियोजनाबद्दल एक अत्यंत महत्त्वाची सूचना आपण पाहणार आहोत। आता आपण 2023, 2024 आणि 2025 या मागील 3 वर्षांचा कल पाहणार आहोत। एनटीएच्या मागील काही वर्षाच्या कार्यपद्धतीचा अभ्यास केल्यास असे दिसून येते की नीट 2023 परीक्षेच्या वेळेला सिटी स्लिप 7 दिवस आधी आणि ऍडमिट कार्ड 4 दिवस आधी आले होते। नीट 2024 परीक्षेच्या वेळेला सिटी स्लिप 11 दिवस आधी आणि ऍडमिट कार्ड 3 दिवस आधी आले होते। तर नीट 2025 परीक्षेच्या वेळेला सिटी स्लिप 10 दिवस आधी तर ऍडमिट कार्ड 4 दिवस आधी उपलब्ध झाले होते। यावरून असे स्पष्ट होते की साधारणपणे परीक्षेच्या 10 ते 12 दिवस आधी सिटी स्लिप आणि 3 ते 4 दिवस आधी ऍडमिट कार्ड प्रसिद्ध केले जाते। आता आपण नीट 2026 साठी अचूक अंदाज काय असू शकेल याची माहिती घेऊया। नीट 2026 ची परीक्षा मे महिन्याच्या पहिल्या रविवारी म्हणजे 3 मे रोजी आहे। तर आम्हाला असा अंदाज आहे की नीट 2026 परीक्षेसाठी सिटी स्लिप 22 ते 25 एप्रिल 2026 दरम्यान येऊ शकते, तर ऍडमिट कार्ड 30 एप्रिल ते 1 मे 2026 दरम्यान येऊ शकते। विद्यार्थी आणि पालकांनो, सिटी स्लिप देण्यामागे एनटीएचा मुख्य उद्देश हाच असतो की तुम्हाला प्रवासाचे योग्य नियोजन करता यावे। तर तुमचे परीक्षा केंद्र लांबच्या शहरात असेल आणि तुम्ही स्वतःच्या गाडीने किंवा खाजगी वाहन करून जाणार असाल तर सध्याची पेट्रोल आणि इंधनाची उपलब्धता आणि त्या मार्गावरील ट्रॅफिक लक्षात घेऊनच घराबाहेर पडा। इंधन टंचाई किंवा वाहतुकीची कोंडी यामुळे ऐनवेळी तुमची धावपळ होऊ शकते। त्यामुळे इंधनाची टाकी पूर्ण भरून ठेवणे आणि प्रवासासाठी हातात पुरेसा वेळ ठेवणे अत्यंत आवश्यक आहे, जेणेकरून तुम्ही वेळेत केंद्रावर पोहोचू शकाल। जे पहिल्यांदाच नीट परीक्षेला सामोरे जात आहेत किंवा काही पालकांच्या मनात सिटी स्लिप आणि ऍडमिट कार्ड याबद्दल काही शंका आहेत, म्हणून या दोघांमधील फरक आपण लक्षात घेऊया। लक्षात ठेवा, सिटी स्लिप म्हणजे केवळ तुमच्या परीक्षेच्या शहराची माहिती असते। कधी कधी एखाद्या जिल्ह्याचे नाव हे सुद्धा सिटी म्हणून जाहीर होऊ शकते। तर सर्वसाधारणपणे सिटी स्लिपमध्ये शहराचे नाव जाहीर होते, तर ऍडमिट कार्ड हे तुमचे अधिकृत हॉल तिकीट आहे, ज्यावर तुमच्या परीक्षा केंद्राचा अचूक पत्ता आणि रिपोर्टिंग वेळ दिलेली असते। ऍडमिट कार्ड शिवाय तुमच्या नीट परीक्षेसाठी तुमचा प्रवेश होऊ शकत नाही। ती स्लिप ही केवळ प्रवासाच्या नियोजनासाठी आणि रिझर्वेशनसाठी सोयीची ठरते। त्याचबरोबर परीक्षेला जाताना खालील महत्त्वाच्या मुद्द्यांकडेही आम्ही आपले लक्ष वेधू इच्छितो। 1. ड्रेस कोड। परीक्षेला जाताना एनटीएने ठरवून दिलेल्या ड्रेस कोडचे पालन करणे अनिवार्य आहे। चुकीचा पेहराव असल्यास तुम्हाला केंद्रावर प्रवेश नाकारला जाऊ शकतो। ड्रेस कोडचे नियम सविस्तर समजून घेण्यासाठी आमचा नीट 2026 ड्रेस कोड हा व्हिडिओ आमच्या MMCC विरार चॅनलवर जाऊन नक्की पहा। 2. OMR शीट भरण्याचे नियम। OMR शीट भरताना झालेली एक छोटीशी चूक तुमचा संपूर्ण निकाल नाकारू शकते। प्रत्येक वेळा हुशार विद्यार्थ्यांना योग्य उत्तरे देऊन सुद्धा OMR मधील चुकांमुळे मोठे नुकसान सहन करावे लागते। OMR शीट कशी भरावी यासाठीचा आमचा विशेष व्हिडिओ नीट 2026 OMR रूल्स हा देखील व्हिडिओ आमच्या चॅनलवर उपलब्ध आहे। परीक्षेला जाण्यापूर्वी हा व्हिडिओ पाहणे तुमच्यासाठी अत्यंत महत्त्वाचे आहे। तर विद्यार्थी मित्रांनो, MBBS, BDS, BAMS, BUMS, BHMS किंवा फिजिओथेरपी प्रवेश प्रक्रियेसाठी तज्ज्ञ मार्गदर्शनाची गरज असल्यास महाराष्ट्र मेडिकल करिअर काउन्सिलिंग विरार या आमच्या केंद्राशी संपर्क साधा। आमचा फोन क्रमांक आहे 93 25 26 15 62। जर आपणास आमच्याकडून फ्री व्हॉट्सअप अपडेट्स मिळवायचे असतील तर फ्री अपडेट्स असा मेसेज करा। आम्ही आपणास व्हॉट्सअपवरून फ्री अपडेट्स नियमितपणे देऊ, त्यासाठी आम्ही कोणतीही फी आकारत नाही। माहिती आवडली असेल तर लाईक आणि शेअर करा। अशाच महत्त्वाच्या अपडेट्ससाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। तुमच्या यशाच्या प्रवासात सदैव आम्ही तुमच्या पाठीशी आहोत। धन्यवाद।